विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल ई एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहनराज माने. विषय शिक्षक प्राध्यापिका सौ तुपे एपी. विषय चिटणीसाची कार्यपद्धती. प्रकरण 3, कंपनीची स्थापना. प्रस्तावना. कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे. कंपनीची नोंदणी ही त्या राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. म्हणजेच जर कंपनी महाराष्ट्र राज्यात नोंदणी करावयाची असेल तर महाराष्ट्र राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या कंपनीची स्थापना करावी लागते. जर कंपनी गुजरात किंवा मध्य प्रदेश राज्यात करावयाची असेल तर त्या कंपनीची नोंदणी गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. आता कंपनीची नोंदणी करावी लागते कारण कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तिला चिरंतन अस्तित्व देण्यासाठी कंपनीची नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. आता नोंदणी अधिकारी म्हणजे कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करून घेणारा अधिकारी होय. हा अधिकारी असा अधिकारी आहे ज्याला कंपनी कायद्याने कंपनी अस्तित्वात येण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियुक्ती केलेली असते. कंपनीची स्थापना पाहण्यापूर्वी आपण कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत. कंपनीचे प्रकार हे कंपनी कायदा 2013 कलम 3 प्रमाणे पुढील प्रमाणे. अ. प्रवर्तकांच्या संख्येनुसार. ब. भांडवल संरचनेवर आधारित. अ. प्रवर्तकांच्या संख्येनुसार. यामध्ये किती प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात, किती सभासद एकत्रित येतात त्यानुसार हे प्रकार पाडले जातात. याचे 3 प्रकार. अ. सार्वजनिक कंपनी. ब. खाजगी कंपनी. क. एक व्यक्ती कंपनी. यातील पहिला प्रकार सार्वजनिक कंपनी. जी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान 7 प्रवर्तक किंवा सभासदांची आवश्यकता असते तिला सार्वजनिक कंपनी असं म्हटलं जातं. या कंपनीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. या कंपनीच्या भाग हस्तांतरणावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे सभासद त्यांच्या इच्छेने त्यांचे भाग कधीही दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतात. कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्ती एकत्रित यावे लागतात. म्हणजेच जर 4 व्यक्ती एकत्रित आल्या आणि त्यांनी ठरवले की आपण सार्वजनिक कंपनी स्थापन करावयाची तर ती कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यानंतर सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. म्हणजेच कंपनी भाग विक्री करताना भागाची संपूर्णतः किंवा अंशतः रक्कम घेऊन त्या भागांची भागधारकांना विक्री करू शकते. म्हणजेच जर कंपनीचा एक भाग ₹10चा असेल आणि भाग विक्रीच्या वेळेस कंपनीने त्यावर फक्त ₹5 जमा केले असतील तर ही जमा केलेली रक्कम किती असावी हे नियमावलीमध्ये स्पष्ट केलेले असते. त्याचप्रमाणे या कंपनीला सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याबाबत कोणतेही बंधन नसते. म्हणजेच ही कंपनी सर्वसामान्य जनतेला आवाहन करून त्या ठेवी स्वीकारू शकते. प्रवर्तकांच्या संख्येनुसार कंपनीचा दुसरा प्रकार आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान 2 व्यक्तींनी एकत्रित येणे आवश्यक आहे. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीत खालील अटी नमूद केलेल्या असतात. 1. भागधारकांना त्यांचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. 2. खाजगी कंपनी करता किमान 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केलेली सभासद संख्या असणे आवश्यक आहे. 3. खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री करून किंवा माहितीपत्रक प्रसिद्ध करून सार्वजनिकरित्या भाग भांडवल उभा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आवाहन करू शकत नाही. खाजगी कंपनीसाठी वरील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. जर यातील एकाही अटीची खाजगी कंपनीने पूर्तता केली नाही तर ती कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही. खाजगी कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असे शब्द घालणे आवश्यक आहे. यातील शेवटचा प्रकार आहे एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 62 नुसार
एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीच्या सभासदांची संख्या 1 असते तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही खाजगी मर्यादित कंपनीसारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबींची पूर्तता करण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच खाजगी कंपनीची प्रथम आवश्यकता आहे की किमान 2 व्यक्ती एकत्रित येणे आवश्यक आहे. ही अट एक व्यक्ती कंपनीला लागू होत नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत एक व्यक्ती कंपनी ही एक व्यक्ती कंपनीच राहते. म्हणजेच तिच्या सभासद किंवा प्रवर्तकांची संख्या ही एकच असते. एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे. एक व्यक्ती कंपनीला संचालकांची संख्या ही 1 किंवा 1 पेक्षा जास्त असू शकते. त्याचप्रमाणे या व्यक्तीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची आवश्यकता नसते. यानंतर कंपन्यांचे पुढील प्रकार आहेत भांडवल संरचनेवर आधारित. यामध्ये 3 प्रकार: भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी, अमर्यादित कंपनी. त्यातील पहिला प्रकार भागाने मर्यादित कंपनी. यानुसार सभासदाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. जर भागधारकाने भागावरील संपूर्ण रक्कम भरली नसेल तर राहिलेली रक्कम भरण्यासाठी तो जबाबदार असतो. म्हणजेच या व्यक्तीने 10 रुपये प्रमाणे कंपनीचे 1000 भाग खरेदी केलेले आहेत. भाग खरेदी करताना त्याने रुपये 8000 एवढी रक्कम कंपनीकडे जमा केली. म्हणजेच उर्वरित राहिलेल्या 2000 एवढ्या रकमे इतपत तो कंपनीला जबाबदार राहतो. म्हणजेच कंपनी जेव्हा आर्थिक अडचणीत सापडते तेव्हा भागावर न भरलेल्या रकमे इतपत तो कंपनीला जबाबदार असतो. पुढील प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. म्हणजेच कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल याबाबतचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. समजा कंपनीच्या प्रत्येक सभासदाने कंपनी विसर्जित होताना 50,000 रुपये द्यावयाचे ठरवले आहेत, तर ज्यावेळेस कंपनी विसर्जित होईल त्यावेळेस प्रत्येक सभासद कंपनीला 50,000 रुपये देईल. यातील तिसरा प्रकार अमर्यादित कंपनी. ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी अमर्यादित असते अशा कंपनीला अमर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे जर भविष्यात कंपनी आर्थिक अडचणीत आली तर त्या कंपनीची संपूर्ण देणी देण्यासाठी तो भागधारक जबाबदार असतो. यामध्ये जर कंपनीची मालमत्ता कंपनीची देणी देण्यासाठी पुरेशी झाली नाही तर ती उर्वरित देणी भागधारकांच्या खाजगी मालमत्तेतून दिली जातात. याला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. आता कंपनी स्थापनेतील अवस्था. यामध्ये कंपनी स्थापनेच्या एकूण 3 अवस्था आहेत: प्रवर्तनावस्था, कंपनीची नोंदणी, व्यवसाय प्रारंभ अवस्था. प्रवर्तनावस्था. अर्थ: प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. म्हणजेच कंपनी कायदा 2013ने जी काही प्रक्रिया सांगितलेली असेल ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनी अस्तित्वात येते. प्रवर्तन अवस्था. याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण प्रवर्तक ही संकल्पना समजून घेणार आहोत. प्रवर्तक. अर्थ: कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. प्रवर्तक ह्या कोण कोण असू शकतात तर प्रवर्तक ही एखादी व्यक्ती असू शकते, व्यक्तींचा समूह असू शकतो, भागीदारी संस्था प्रवर्तक म्हणून असू शकते, मंडळ असू शकते किंवा संघ सुद्धा प्रवर्तक म्हणून काम पाहू शकते. यानंतर प्रवर्तकाची भूमिका. व्यवसायाचा उद्देश. प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश ठरवतात. म्हणजेच व्यवसाय कोणत्या कारणासाठी स्थापन होणार आहे हे ठरवतात. त्यानंतर व्यवसायाचे भांडवल ठरवणे, व्यवसायाचे स्वरूप ठरवणे. जो नवीन व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायासाठी किती भांडवल आवश्यक आहे, ते भांडवल कोणत्या पद्धतीने जमा करावयाचे हे ठरवण्याचे काम प्रवर्तक करतात. त्यानंतर स्वरूप. जो व्यवसाय सुरू करणार आहे तो व्यवसाय उत्पादन व्यवसाय असेल की व्यापारामध्ये व्यवसाय सुरू करावयाचा आहे याबाबतचा निर्णय प्रवर्तक घेतात. जर उत्पादन करावयाचे असेल तर ते कोणत्या प्रकारचे उत्पादन करावयाचे, म्हणजे खाद्यपदार्थांचे उत्पादन करावयाचे आहे की यंत्रसामग्री निर्माण करावयाचे उत्पादन करावयाचे आहे याचा निर्णय प्रवर्तक
घेतात किंवा सद्यस्थितीत कंपनी जो व्यवसाय करत आहे त्याच अनुषंगाने दुसरे उत्पादन करावयाचे आहे का याचा निर्णय प्रवर्तक घेतात. उदाहरणार्थ, एखादी कंपनी शालेय उपयोगी साहित्य उत्पादन करत असेल, समजा ती नोटबुक उत्पादन करत असेल, तर त्याच अनुषंगाने ती कंपास पेटी, पेन, पेन्सिल, रबर इत्यादीचे सुद्धा उत्पादन हाती घेऊ शकते. म्हणजेच कंपनी कोणत्या पद्धतीचं उत्पादन करणार आहे त्या व्यवसायाचं स्वरूप ठरवण्याचं काम प्रवर्तक करत असतात. त्यानंतर घटनापत्रक आणि नियमावली तयार करणे. कंपनी स्थापनेसाठी 2 महत्त्वाचे दस्तऐवज असतात. हे दस्तऐवज योग्य पद्धतीत, योग्य नमुन्यात तयार करून ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. घटनापत्रक हा असा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये कंपनीची ध्येये आणि उद्दिष्टे दिलेली असतात. म्हणजेच कंपनी कोणत्या ध्येयासाठी स्थापन झालेली आहे, कोणतं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनी स्थापन झालेली आहे ते यामध्ये दिलेले असते. आत्ता सांगितल्याप्रमाणे जर कंपनीनं ठरवलं की शालेय उपयोगी साहित्यापैकी नोटबुक बरोबरच पेन निर्मिती करावयाची आहे, तर हे ठरवण्याचं काम प्रवर्तक करत असतात आणि त्याचा उल्लेख घटनापत्रकामध्ये करावा लागतो. त्यानंतर नियमावली म्हणजे कंपनी सुरू झाल्यानंतर कोणत्या नियमाप्रमाणे काम करणार आहे ते ठरवणे होय. यामध्ये कंपनी स्वतःची नियमावली स्वतः तयार करू शकते किंवा कंपनी कायद्यामध्ये सांगितलेले परिशिष्ट ज्यामध्ये 99 नियमांचा समावेश आहे ती नियमावली स्वीकारू शकते. खाजगी कंपनी असेल तर तिने नियमावली तयार करणे बंधनकारक आहे, परंतु तीच जर सार्वजनिक कंपनी असेल तर ती स्वतःची नियमावली तयार न करता कंपनी कायद्याने सांगितलेली नियमावली म्हणजे परिशिष्ट ज्याच्यामध्ये 99 नियमांचा समावेश आहे ती नियमावली स्वीकारू शकते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभागी करून घेणे. कंपनीने ठरवले की नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे किंवा सद्य व्यवसायामध्ये वाढ करावयाची आहे, तर त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. समजा जर व्यवसायाला 10 लाख रुपये भांडवल आवश्यक असेल तर हे भांडवल कोणत्या मार्गाने उभे करावयाचे हे ठरवण्याचे काम प्रवर्तक करतात. यासाठी कोण कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे हे प्रवर्तकांना पाहावे लागते. कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास व्यक्ती तयार असतात किंवा बँक तयार होईल का, बँक कोणत्या मार्गाने कर्ज देईल हे पाहण्याचं काम प्रवर्तकांना करावं लागतं. पुढचा मुद्दा आहे प्रथम संचालक. कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी प्रथम संचालकांची नेमणूक करावी लागते. घटनापत्रकाप्रमाणे कंपनीचे प्रथम संचालक हे गुंतवणूकदार असतात. आता हे संचालक कंपनीचा दैनंदिन कारभार पाहत असतात. म्हणजेच भागधारकांना कंपनीचा कारभार पाहणे शक्य होईलच असे नाही, कारण भागधारक हे असंख्य असतात, विखुरलेले असतात. त्यामुळे ते कंपनीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी संचालकांची नियुक्ती करतात. नोंदणीपूर्व करार. प्रवर्तकांना कंपनी स्थापनेसाठी नोंदणीपूर्व करार करावे लागतात. यामध्ये हे करार घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी त्याची छपाई करून घेणे हे असेल किंवा कंपनीसाठी जागा खरेदी करावी लागत असेल तर त्या संदर्भाचे करार हे प्रवर्तकांना करावे लागतात. विश्वस्त कर्तव्ये. प्रवर्तकांची कंपनीप्रती काही विश्वस्त कर्तव्ये असतात. म्हणजेच कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. ती स्वतः कंपनी स्थापन करू शकत नाही, तर ती स्थापन करण्याची प्रक्रिया प्रवर्तक करत असतात. ही कंपनी स्थापन करताना प्रवर्तकांनी कोणत्याही पद्धतीचा गुप्त लाभ घेऊ नये, स्वतःचा आर्थिक विचार करून कंपनीचे अहित होईल या पद्धतीचा कोणताही निर्णय घेऊ नये. म्हणजेच एक प्रकारे प्रवर्तक हे कंपनीचे विश्वस्त असतात आणि त्याच भूमिकेतून त्यांनी काम करावे लागते. कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे. यामध्ये एकूण 5 टप्प्यांचा समावेश होतो. व्यवसाय संधींचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे, प्राथमिक करार करणे, प्रथम संचालकांची नेमणूक करणे. हे टप्पे पुढील प्रमाणे. व्यवसाय संधींचा शोध घेणे. प्रवर्तक नेहमीच नवीन व्यवसाय संधींच्या शोधात असतात. ही संधी निवडताना ते बाजारपेठेची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून आराखडा तयार करतात.
आपण जे उत्पादन तयार करणार आहे त्याला बाजारामध्ये किती मागणी आहे किंवा भविष्यामध्ये किती मागणी असेल याचा त्यांना विचार करावा लागतो. बाजारपेठेचे स्थान म्हणजेच तयार केले जाणारे उत्पादन हे कोणत्या भागामध्ये वितरित करावयाचे आहे याचा विचार करावा लागतो. म्हणजेच ते फक्त एका राज्यापुरते वितरित करावयाचे आहे की अनेक राज्यांना हे उत्पादन वितरित करावयाचे आहे याचा निर्णय प्रवर्तकांना घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे उत्पादक घटक, जी वस्तू तयार करणार आहे कंपनी त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, साधन सामग्री, यंत्रसामग्री ही कोणत्या प्रकारची असेल, ती उपलब्ध आहे का, त्याची नियमितता तपासावी लागते. त्यानंतर उपयुक्तता, तयार केली जाणारी वस्तू ही समाजाच्या कितपत उपयोगी येईल याचा सुद्धा प्रवर्तकांना विचार करावा लागतो. दुसरा मुद्दा आहे आर्थिक नियोजन करणे. ठरवलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करावे लागते. यामध्ये भांडवलाची रक्कम, भांडवल उभारणीचे स्रोत यांचा विचार करावा लागतो. समजा प्रवर्तकांनी ठरवले की व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये भांडवलाची आवश्यकता आहे, तर हे भांडवल कोणत्या मार्गाने उभे करावयाचे याचा विचार करावा लागतो. हे भांडवल कर्जावर रूपाने उभे करावयाचे आहे की मालकीचे भांडवल उभे करावयाचे आहे याचा विचार करावा लागतो. यासाठी भाग विमेकरी असतील, म्हणजे जर भागांना मागणी नाही आली तर ते भाग बाजारात नोंदवावे लागतात याचा विचार प्रवर्तकांना करावा लागतो. म्हणजे कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेत भांडवलाची अडचण निर्माण होणार नाही. तिसरा मुद्दा आहे घटनापत्रक आणि नियमावली मसुदे तयार करणे. कंपनीच्या स्थापनेसाठी हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, घटनापत्रक आणि नियमावली. घटनापत्रक म्हणजेच कंपनीचा असा दस्तऐवज की ज्यामध्ये कंपनीची ध्येये आणि उद्दिष्टे दिलेली असतात. या ध्येय आणि उद्दिष्टांसाठी कंपनी कार्य करीत असते. हे घटनापत्रक तयार करताना अत्यंत काळजीपूर्वक विचार करून प्रवर्तकांना हे घटनापत्रक तयार करावे लागते. यासाठी कायदे तज्ज्ञांची देखील मदत घ्यावी लागते. नियमावली म्हणजे नियमांचा असा संच की ज्याचे पालन करून कंपनी चालत असते. यामध्ये जर खाजगी कंपनी असेल तर तिने स्वतःची नियमावली तयार करावी लागते आणि ती नियमावली नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावी लागते. जर सार्वजनिक कंपनी असेल तर ती स्वतःची नियमावली तयार करू शकते किंवा कंपनी कायद्याने जी नियमावली परिशिष्ट अ मध्ये सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 99 नियमांचा समावेश आहे, ती जरी नियमावली स्वीकारली तरी सुद्धा चालू शकते. चौथा मुद्दा आहे प्राथमिक करार करणे. प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तक महत्त्वाचे प्राथमिक करार करतात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर लगेचच पुढील व्यवसायास सुरुवात करता येते. हे प्राथमिक करार केल्यानंतर कंपनीचा व्यवसाय लगेचच सुरू करण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. कंपनीच्या प्रवर्तनावस्थेतील शेवटचा टप्पा आहे प्रथम संचालकांची नेमणूक करणे. प्रवर्तक प्रथम संचालकांची नोंदणी करतात. नोंदणीनंतर प्रवर्तक प्रथम संचालकांना कंपनीच्या व्यवस्थापनाचा कारभार देतात. प्रवर्तक बऱ्याचदा प्रथम संचालक म्हणून स्वतःचेच नाव नोंदवून घेतात. म्हणजेच कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रवर्तकच जबाबदार असतात. स्वाध्याय, कंपनीच्या स्थापनेतील प्रवर्तकांची भूमिका स्पष्ट करा. धन्यवाद.